नमस्कार मित्रहो, आज दर्पण दिन म्हणजे पत्रकारितेचा दिवस. आपल्याकडं दिवस घालण्याची पद्धत आहे. दिवस असला की त्या दिवशी उत्साहात आपण बऱ्याच गोष्टी सुरू करत असतो. आजही याच दिवसाचं औचित्य साधून आपण एक नवा प्रयोग सुरू करतोय. हा प्रयोग नक्कीच प्रेक्षकांसाठी नाही आहे, दर्शकांसाठी नाही आहे, तर फक्त पत्रकारितेमध्ये असलेल्या, येऊ घातलेल्या किंवा येण्याची इच्छा असलेल्या मंडळींच्यासाठी आहे. पत्रकारिता पूर्वी एक वलय असलेलं क्षेत्र, जे पत्रकार म्हटलं की लोक आदरानं बघायचे. तो काय बोलतोय, तो काय सांगतोय, याकडे लोकांचं लक्ष असायचं. पत्रकार बोलतोय म्हणजे यात सत्य असलं पाहिजे असा विश्वास असायचा. काळ बदलला, माध्यमं बदलली, माध्यमांची मांडण्याची पद्धत बदलली. हळूहळू पत्रकारिता एका व्रताचं व्यवसायामध्ये रूपांतर करू लागली आणि मग पत्रकारांच्याकडं प्रसिद्धीचं माध्यम असं बघण्याचा दृष्टिकोन झाला. हळूहळू पुन्हा काळ बदलला, कारण काळ बदलत असतो. आता या व्यवसायाचं स्वरूप इंडस्ट्री धारण केलं होतं. मोठमोठी साखळी वर्तमानपत्र आली होती, गुंतवणूक आली, भांडवलदार आले, मोठी पगार आली, चांगलं पॅकेज आलं, CTC सारखे शब्द आले, ऑल एडिशन नावाचा प्रकार आला, डिस्ट्रिक्ट एडिशन नावाचा प्रकार आला, आतलं पान बाहेरचं पान, पेज 3 कल्चर आलं आणि मग पत्रकारांच्याकडचा पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलला. भांडवल गुंतवलं की पैसे परत हवेत ही वृत्ती आली आणि त्यामुळं पत्रकारांना त्यासाठी वापरण्याची पद्धत देखील आली. मग या बदलत्या परिस्थितीत सोशल मीडियाच्या उद्रेकामध्ये पत्रकारिता बदनामीचं केंद्र बनली. सुपारीबाज, चाय बिस्कुटवाले अशी वेगवेगळी विशेषणं पत्रकारितेला लागू लागली. मग कुणी कुत्रकार म्हणू लागलं, कुणी पेड पत्रकार म्हणू लागलं, कुणी लाचार पत्रकार म्हणू लागलं, असे वेगवेगळे स्वरूप, कुणी पाकिट पत्रकार म्हणू लागलं. अशी वेगवेगळी बालंट पत्रकारितेवर येऊ लागली. यात सत्य किती असत्य किती या भानगडीत आपल्याला जायचं नाही आहे ना. असे विनोदी व्हिडिओ करायचे जसे कराळे गुरुजी करतात विदर्भातले आणि मग प्रसिद्ध होतात. हे व्हिडिओ यूट्यूबवर अधिकाधिक लाईक मिळवण्यासाठी किंवा व्हायरल होण्यासाठी करत नाही आहे. मला पत्रकारितेत जे माझ्या पूर्वसुरींच्याकडून समजलं, कळालं ते मांडावं यासाठी आहे. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की पत्रकारितेचं स्वरूप संपूर्णतः बदललेलं आहे. आता माझ्यासमोर काही मुलं आहेत, त्यांच्याशी मी गप्पा मारणार आहे. पत्रकारितेचं स्वरूप बदललेलं आहे. म्हणजे पूर्वी पत्रकारिता चालायची ती मुद्रित माध्यमांच्या मध्ये. या मुद्रित माध्यमांना देखील मर्यादा होती. खिळ्यामोळ्यांची पत्रकारिता होती. खिळ्यामोळ्याची म्हणजे जोडून, गॅली, अक्षर जोडायची आणि मग ती कागदावर छापायची. त्याआधी देखील हस्तलिखित नावाचा प्रकार होता. म्हणजे अगदी आपल्या मराठवाड्यात चंपावती नावाचं एक वर्तमानपत्र 1900 साली निघत होतं. म्हणजे अगदीच आपण दर्पणचा इतिहास खूप जुना असं गृहीत धरला तर मराठवाड्यात चंपावती या नावानं एक नियतकालिक निघत होतं, जे 1900 साली सुरू झालं होतं. म्हणजे साधारणतः आत्तापासून 120 वर्ष मागं त्याचे हस्तलिखित देखील उपलब्ध आहेत. त्यानंतर मुद्रित माध्यमांचा कालावधी आला, टेक्नॉलॉजी बदलत गेली. आता या मुद्रणाच्या मध्ये आणखी काही बदल झाले. मग त्यात हळूच कुठे स्क्रीन प्रिंटिंग आली, कुठे ऑफसेट प्रिंटिंग आली, ऑफसेटमध्ये वेगवेगळे प्रकार आले आणि त्यात मग आता प्रचंड वेगानं छपाई करणाऱ्या मशिनरी देखील आल्या. वेग वाढला, कामाचा वेग वाढला आणि लोकांच्या बातम्या देण्याचाही वेग वाढला. म्हणजे मी ज्यावेळी पत्रकारितेला सुरुवात केली होती तेव्हा पोस्टाची पाकिटे मिळायची, त्याच्यावर लिहिलेलं असायचं पोस्टेज विल बी पेड बाय ॲड्रेस आणि मग बिना तिकीट लावता ते पाकिट टाकायचं. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या कार्यालयात ते मिळायचं आणि मग त्याची बातमी व्हायची. त्यानंतर मग टॅक्सीने पाकिट पाठवण्याची पद्धत आली. तार आणि फॅक्स ही त्या काळात चंगळ होती. म्हणजे अगदीच महागाचं माध्यम होतं. फारच इमर्जन्सीमध्ये वार्ताहरांना फॅक्स कार्ड दिली जायची
आणि त्यावरती वार्ताहर फॅक्स करायचे. आता काळ बदलला. आता व्हॉट्सअप, ईमेल या माध्यमातून थेट बातम्या घडलेल्या क्षणी वर्तमानपत्राच्या कार्यालयापर्यंत पोहोचू लागल्यात, टी व्हीच्या कार्यालयापर्यंत पोहोचू लागल्यात आणि बातमी लगेच शिळी होऊ लागली आहे. म्हणजे आता वर्तमानपत्रात येणारी बातमी ही शिळी बातमी होती, कारण ती घडलेली असते 10 वाजता, व्हायरल होते 10:30 वाजता, चोथा होतो संध्याकाळपर्यंत, त्यातली बातमीच उरत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी दैनिक त्यात काहीतरी छापतात. टी व्हीना ती बातमी तासाभरात मिळू लागलेली आहे. टी व्हीला मिळताना सुद्धा त्या बातमीचा चोथा झालेला असतो, कारण व्हॉट्सअप आणि फेसबुकनी त्या बातमीत आता रंग भरायला सुरुवात केली आहे. म्हणजे ब्रेकिंग न्यूज नावाचा जो प्रकार आपण बघतो, तो ब्रेकिंग न्यूज नावाचा प्रकार आता फक्त सोशल मीडियामध्ये उरलाय. त्यामुळं माध्यमं आता मोठी कुठली असतील तर ती आहेत यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअप. या माध्यमांना सगळ्यात पहिली पत्रकारिता आता समजलं जाऊ लागलंय. अशा वेळेला माध्यमातील बातम्यांची सुद्धा खूप गडबड होऊ लागली आहे. मग जुनी जाणती मंडळी याविषयी भाष्य करतात, भाषा सुधारली पाहिजे असं म्हणतात, ते बदललं पाहिजे असं म्हणतात, पण आता कोण विचार करतो भाषेचा असं म्हणून सहजपणे ती भाषा रेटली जाते. मुळात भाषा ही वेगवेगळ्या प्रांताची वेगवेगळी असू शकते. मराठवाडी माणूस जर पुण्यात गेला, मुंबईत पत्रकारिता करायला गेला, तर तो मोठ्या णचा उच्चार शक्यतो न असा करतो. ती सवय असते लागून गेलेली. जाणे, येणे असं म्हणतो. मुळात ते जाणे, येणे असा उच्चार व्हायला हवा. या किरकोळ आता काही ठिकाणची माणसं सगळीच ही न या न सारखी उच्चारतात. म्हणजे वर्तमान तुम्ही टी व्हीवर जर बघितलं तर टी व्हीवरची समजा एबीपीची अँकर असेल ज्ञानदा, तिला उच्चारताना एक रिपोर्टर ज्ञानदा असं उच्चारतो. म्हणजे सकाळीच आम्ही पाहुणे आले होते, मग आम्ही पाणी आणायला गेलो, सकाळीच आम्हाला अणकार ऐकायला मिळाला, असा तो णचा उच्चार सारखा करत असतो. हा त्याच्या सततच्या उच्चाराचा दोष आहे. अर्थात हेही दोष आपण पकडून धरूया की हे होतं, सततच्या सवयीमुळे होतं, पण ही सवय आता बदलायला हवी. थोडंसं त्या सवयीमध्ये बदल करायला हवा. आता बघा, पत्रकारिता करायची म्हटलं की लिहिणे ओघाने आले. मी ओघाने म्हणतोय, ओघाने नाही. लिहिणे ओघाने आले. मग ती स्क्रिप्ट असेल टी व्हीची, टी व्हीवर आपण बोलतो, पण एक स्क्रिप्ट तयार होत असते. ती स्क्रिप्टही आली आणि बातमी लिहिणं हे पण आलं. आता लिहिणं जे होत असतं ते लिहिणं म्हणजे वाक्य असतात. आपण शेवटी जाऊया इथे. लिहिणं म्हणजे वाक्य असतात. वाक्य बनतं शब्दांचं आणि शब्द बनतात अक्षरांच्या पासून. हे समजणं आवश्यक आहे. म्हणजे आपली भाषा अधिक समृद्ध व्हावी यासाठी बातमी लिहायची कशी असते ते आधी समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याकडं लिहिण्याच्या बाबतीत इतकी बोंब आहे, म्हणजे काही काही ठिकाणी तर लिहावं कसं याचा वर्ग घ्यावे लागतील अशी स्थिती आहे. म्हणजे एका पत्रकारिता महाविद्यालयात सुद्धा अशा असंख्य चुका करणारी माणसं आहेत. आपण ते किस्से रंजक किस्से म्हणून सांगू शकतो आणि कदाचित ती व्हिडिओ खूप व्हायरल होतील. इंग्रजी स्पेलिंग लिहिताना कशी लिहावी याविषयी तर बोंबाबोंब असते. त्याचे वेगळे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवता येऊ शकतील की नामवंत प्राध्यापक, नामवंत प्राचार्य सुद्धा इंग्रजी स्पेलिंगची कशी ऐशी तैशी करून टाकतात. याविषयी जर लिहिलं तर त्या संस्थांचे वाभाडे निघतील. पण असो, आपलं काम वाभाडे काढणं नाही आहे. आपलं काम योग्य ते सांगणं आहे आणि तेच तुमच्यापर्यंत पोचावं असं अपेक्षित आहे. मी असा दावा करत नाही आहे की मी 100% योग्य बोलतोय. माझ्याही बोलण्यात, माझ्याही लिहिण्यात अनेक चुका आहेत. त्या अजूनही मला दुरुस्त कराव्या लागतील, करत राहावं लागेल, कारण सुधारणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. चुका मान्य करणे, त्या स्वीकारणे आणि मग त्यात बदल करणे हे आपल्याला अपेक्षित आहे. आणि त्यासाठीच आपण हा सगळे पत्रकारितेसाठीचा प्रयत्न करणार आहोत. आधी आपण सुरुवात इथून करूया, मग हळूहळू पत्रकारितेकडे जाऊया. एक 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 आपण विषय पत्रकारिता समजून घेऊया. मग पत्रकारिता कशी करायची असते ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आता बघा, अक्षरापासून जर शब्द बनत असेल तर अक्षरं असतात काय हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आपल्या मराठीच्या वर्णमालेमध्ये कोणकोणते प्रकार आहेत अक्षरांचे? एक आहेत स्वर, दुसरा आहे स्वरादी आणि तिसरा आहे व्यंजन.
आता म्हणाल तुम्ही काय हे कुलकर्णीजी स्वरादी नावाचा प्रकार? तर स्वर म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या. स्वर म्हणजे काय? नाही, स्वर कोणते असं नाही विचारलं मी. स्वर म्हणजे काय हा प्रश्न विचारलाय. स्वर कोणते हा प्रश्न विचारल्यावर उत्तर योग्य आहे. स्वर म्हणजे काय? तर स्वर म्हणजे ती अक्षरं ज्या अक्षरांना उच्चारताना जिभेला कोणताही अडथळा होत नाही, त्याच्या उच्चारणासाठी वेगळी कोणतीही मदत घ्यावी लागत नाही. उदाहरणार्थ, अडथळ्याशिवाय जे शब्द येतात ते अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, आय, ओ, आ, बरोबर आहे. याचा उच्चार तुम्ही तुमच्या तोंडाने करून बघा एकदा. अ, आ, ई, ई, ए, आय, ओ, औ. येतोय? कुठे काय अडथळा जिभेला? कुठे चिटकतीये? ओठ चिटकतायत? ओठ कुठे चिटकतायत? नाही चिटकत. दाताला काय चिटकतंय? जीभ कुठे चिटकते? तोंडामध्ये. जिचा उच्चार कोणत्याही चिटकण्याशिवाय होऊ शकतो ती असतात स्वर. मग स्वरादी काय आहे? जिथे श्वासाला अवरोध होतो किंवा श्वास सोडला जातो. अवरोध म्हणजे आहा. अनुस्वार किंवा विसर्ग जिथे लागतो, अवरोध होतो किंवा सोडून द्यावा लागतो. आहा असं म्हणताना श्वास बाहेर पडतो. आहा हा नाही, हा आहा. ती झाली स्वरादी. आणि व्यंजन म्हणजे काय? तर स्वरांच्या मदतीशिवाय ज्याचा उच्चार करणं अशक्य जातं. नुसती व्यंजन म्हणजे हा लंगडा क, ग, 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 ख, ती. क असं म्हणताना हे लंगड क अधिक अ असा उच्चार केला तरच त्याचा उच्चार पूर्ण क असा होतो. प हे लंगड, हे अ, उच्चार पूर्ण झाला प. च, छ, ट, त, भ, र. मी तुम्हाला मुद्दाम वेगवेगळे शब्द देतोय. का देतोय वेगळे शब्द? आता बघा, कोणताही शब्द उच्चारून बघा. क कुठून येतोय? कंठातून. क कंठातून. क वर्गातले शब्द कसे येत आहेत मग? क, ख, ग, घ. कंठातून. आता मी प सांगतोय. क ख ग घ. प, फ, ब, भ, ट, ठ, ड, ढ, ज, झ. कुठून येतोय? आपली जीभ कधी टाळूला चिटकते, कधी दाताला चिटकते, कधी ओठातून येतोय, कधी कुठून येतोय. जीभ कुठे कुठे चिटकते आहे. कधी ओठ चिटकतायत. प, 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 फ, ब, भ, म, य, र, ल, व, श वेगवेगळी आहेत. श, स, ह वेगळा आहे. ळ, ख, ज्ञ. प्रत्येक शब्द हा वेगवेगळ्या ठिकाणी चिटकल्यावरच उच्चार त्याचा निघतो. म्हणून ही आहेत व्यंजन. आता शब्दांची ही रचना जेव्हा आपण समजून घेऊ, शब्दांची ही पद्धत आपण समजून घेऊ, स्वरांची अक्षरांची,
मग आपण पोहोचतो पुढे शब्दांच्याकडं. आता हे शब्द नीट लिहिली पाहिजेत. आता ह्या शब्दांचा, या अक्षरांचा मिळून शब्द बनतो आणि शब्दांचं मिळून आपल्याकडं वाक्य बनतं. आता हे जर वाक्य बनत असेल, शब्द म्हणजे काय तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. रामा हा शब्द आहे, आंबा हा शब्द आहे, जाणे येणे हे शब्द आहेत. हे सगळे शब्द आपण समजून घेतले तर त्यानंतर आपल्याला बघावं लागेल की याची वाक्य बनतात आणि ही वाक्यच आपल्या पत्रकारितेमध्ये महत्त्वपूर्ण असतात. मग एखादं वाक्य बनतं कसं? त्याआधी शब्द कसा बनतो? अक्षर बघितली, त्याआधी शब्द कसा बनतो? तर राम. आता हे नेहमीच तुम्हाला उदाहरण मराठीतलं म्हणून सांगतोय. आंबा, खाणे, समजा तर आपल्याकडे स्वप्नील आहे, स्वप्नील, मार, बरं आहे, खाणे, श्वेता, पाणी, पिणे, ज्ञानेश्वर, भरभर, चालणे, राहुल, सतत, खाणे, राहणे. बघा काय किती शब्द आहेत आता मी जे लागलेली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 ही 15 शब्द आहेत. आता या 15 शब्दांची वाक्य तयार होणार आहेत. आता आणखी काही शब्द मी लिहितो. गोड, खूप, अरे रे, आणि ही आणखी काही शब्द आपण वाढवली. आता या शब्दांना बातमीमध्ये भरताना, वाक्यांमध्ये भरताना आपण असं भरतो का की राम, आंबा, खाणे, राहुल, गोड, मार, खाणे असं करतो का? काहीतरी बदलतं. काय बदलतं, कसं बदलतं, कशामुळे बदलतं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला याच्या मूळ विषयाकडे जावं लागेल. ते म्हणजे हे पहिलं आपण पुसूया राम. ह्याच्या मूळ विषयाकडे जावं लागेल की जेव्हा वाक्य बनत असतं तेव्हा वाक्यामध्ये एक असतो कर्ता, दुसरं असतं कर्म आणि तिसरं असतं क्रियापद. कर्ता म्हणजे श्वेता व्यक्ती, जो करतो तो. कर्म म्हणजे नाही, चुकलं. कर्म म्हणजे आपण कर्म माझं कर्म समोर आलं असं म्हणतो तसं नाही येते. हे कर्म वेगळं, ते कर्म वेगळं. कर्म म्हणजे कर्ता ज्याच्यावरती क्रिया करतो ते. कर्ता क्रिया ज्याच्यावरती करतो ते त्याला कर्म म्हणतात. कर्ता म्हणजे करणारा, कर्म म्हणजे ज्याच्यावरती होते आहे ते, आणि क्रियापद म्हणजे जी क्रिया होते आहे ती. कोणती क्रिया होतोय त्याला आपण कर्ता कर्म क्रियापद यांनी म्हणतो. मग आणखी काही बरीचसे शब्द आहेत. मराठी व्याकरणात फारसं घुसायचं नाही आपल्याला.
सहाय्यकारी क्रियापद आहेत, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. ही रचना समजून घ्यायची असेल आणि बातमी नीट लिहायची असेल तर काय समजून घेतलं पाहिजे ते पहिल्यांदा आपण बघितलं पाहिजे आणि मग आपण पुढे सरकूया. हा पहिला भाग इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण बघणार आहोत वाक्य बनतं कसं.